आज मी आपणाला पुस्तकांच्या पलीकडे डॉक्टर अनिल कुलकर्णी यांनी सांगितलेले काही संबोध आणि अनुभूती विश्व तुमच्यासमोर उलगडणार आहे. ते असं म्हणतात की पाठांतर जर विद्यार्थी करीत असतील तर त्या पाठांतरातून संबोध स्पष्ट व्हायला मदत फारशी होत नाही, परंतु तेच पाठांतर समजून घेऊन असेल तर त्याची संबोध जाणून घेण्याची क्षमता अधिक स्पष्टतेच्या अनुषंगानं असेल. अनेक वेळा होतं काय की पाठांतर करून गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांना अर्थ विचारला असता त्याचा अर्थ त्यांना सांगता येत नाही. तसंच जीवनाचा संबोध स्पष्ट नसेल, जीवन कळायला जीवन समजलं पाहिजे, माणसांचेही संबोध काही वेळा कळत नाहीत आणि ते समजून घ्यायला हवे त्यांच्याशी संवाद साधूनच. अनेक माणसं अशी असतात, अशी वागतात, हे आपल्याला कळत नाही, कारण आपण त्यांना समजून घेतलेलंच नसतं. आपण जेव्हा म्हणतो तू मला समजूनच घेतलं नाहीस, तुला मी कळलोच नाही, बऱ्याच वेळेला माणसांचं मन कळत नाही. माणसांच्या मनाचा तळ गाठायला सहवास हवा असतो आणि त्यामध्ये संवाद सुद्धा. एखादी गोष्ट आपल्याला समजतच नाही, पण जर ती कुणी चांगली समजावून दिली तर आपल्याला ती कळते. केवळ पुस्तकं वाचून काही संबोध स्पष्ट होतील असं नाही. जीवन जगताना त्याची उकल होत जाते. एखादी कविता नाही कळली ती दुर्बोध वाटायला लागते. काही गोष्टींचे संदर्भ कळले की तिची उकल होत जाते. संदर्भ बदलले की अर्थ बदलतो आणि म्हणून बदलते संदर्भ लक्षात घेणं सुद्धा आवश्यक असतं. जीवनाचे संदर्भही सतत बदलत असतात. त्या परिस्थितीमध्ये आपण स्वतःला बदलायचं असतं. बदलत्या संदर्भात जीवनाचे अर्थ शोधायचे असतात. या विज्ञानातील अनेक संबोधांना संशोधनाने संकल्पना बदलण्यात मदत झालेली आहे. संबोध स्पष्ट झाल्यावर अनेक संभ्रम दूर होतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, हा संभ्रम विज्ञानाच्या संशोधनाने आज स्पष्ट झाला आहे. आज विद्यार्थी घोका आणि ओका, पहा आणि लिहा या पद्धतीनं काही ठिकाणी चालल्यामुळे मुलांचे संबोध जे स्पष्ट व्हायला पाहिजेत ते होत नाही. पाठांतराने पोपट तयार होतो, पोपटपंचीने प्रश्नांची उकल होत नाही, करता येत नाही आणि विचार करण्याची क्षमता जर विद्यार्थ्यामध्ये रुजली तर अनेक प्रश्नांची उकल होऊन संबोध स्पष्ट व्हायला मदत मिळेल. आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना मिळेल अशा प्रकारचे गृहपाठ, अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत द्यायला हवे. शिक्षकाने परीक्षेतील प्रश्न नव्हे तर जीवनातील प्रश्न सोडवणे सुकर होणे आवश्यक. विद्यार्थी जर तयार प्रकल्प दुकानातून खरेदी करून शाळेला जमा करत असतील तर त्यांचे संबोध कसे स्पष्ट होणार? विद्यार्थी कॉपी करून पास होत असेल तर संबोध न स्पष्ट होता तो वरच्या वर्गात जातो. मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग जीवन जगण्यासाठी व्हायला हवा. शिक्षण व शिक्षणातील स्पर्धा जर आत्महत्या करण्यापर्यंत नैराश्य आणत असेल तर शिक्षण कशासाठी व का घ्यायचं हाच संबोध स्पष्ट नसतो. सुख म्हणजे नेमकं काय याचे अनेक संबोध अनेकांना स्पष्ट करता येत नाहीत किंवा त्याचे संबोध स्पष्ट होत नाही. एका विषाणूने आरोग्यासंबंधी अनेक संबोध स्पष्ट केले. अनेक संबोध जवळून वाचून कळत नाहीत तर जगून कळतात. प्रवास वर्णन वाचून संबोध स्पष्ट होत नाहीत तर प्रवास करून स्थळांना भेटी देऊन अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट होतात. विद्यार्थ्यांना निसर्ग कविता निसर्गाच्या सानिध्यात जाऊन समजेल. हिरवे हिरवे गारगालीचे पाठ करून कळत नाही तर हिरव्या गारगालीच्यावर चालल्यावरती कळते. अनुभूतीशिवाय संबोध स्पष्ट होत नाहीत आणि आजच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुभूतीच मिळत नाही. अनेक कवींनी चंद्राच्या सौंदर्यासंदर्भात अनेक संबोधांना जन्म दिला. संशोधनानं अनेक संबोधनांना धक्का बसला व चंद्राचं वास्तव स्वरूप आपल्याला लक्षात आलं. चमत्कार जेव्हा आपण म्हणतो खरं तर
त्यामागील कार्यकारण भाव समजून घ्यायला पाहिजे, म्हणजे संबोध स्पष्ट व्हायला मदत होते. आपलेही अनेक संबोध स्पष्ट नसतात. जीवनाचा संबोध जर आपण कुठला स्पष्ट असतो तरीही आपण जगतो आहोत अर्थहीन. काही ठरवून आयुष्य जगतात, काहींचं आयुष्य भरकटतच जातं. संगीतातल्या, विशेष करून शास्त्रीय संगीतातल्या जागा जोपर्यंत कळत नाहीत तोपर्यंत त्या आकलनाच्या पलीकडे असतात. संगीताचे संबोध स्पष्ट झाल्यावर त्यात आपण तल्लीन होऊन जातो. आयुष्याचंही असंच आहे. शब्दात अडकलो की संबोध स्पष्ट होत नाहीत आणि त्यासाठी शब्दांच्या पलीकडं जायला हवं. धन्यवाद.